आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला खाली टाकू नको, मला पुन्हा खाली नाही पडायचं। मी जोरात ओरडे ना। हँड्रेल आहे ना इथे, ती पकडायची अक्कल नाही का एवढी? तुला अक्कल नाहीये? बस मध्ये आपण पकडून उभं राहायला, लिफ्ट बंद पडली ना। काय सांगतेस? मला माहितच नव्हतं। काय हुशार आहेस तू। तुझा प्रॉब्लेम काय रे? नीट मुलींशी बोलूच शकत नाहीस का तू? तू मुलीसारखी बोलतेस असं तुला कोणी सांगितलं? मुलींना बघून लांब पडणारा तू मला मुलींबद्दल सांगणार? मला तर वाटतं ना तू खोटं बोलतोस। काय खोटं? हेच की तुला मुली आवडत नाही जे काय सांगत फिरतोस ना, हे कंप्लीट झोल आहे। झोल आहे म्हणजे? सस्पिशियस नाटक करतोस तू मुद्दाम। चान्स मिळाल्यावर बरोबर हिंग करत जात असशील मुलींच्या मागे। व्हॉट रबेश, शट अप। आता सुद्धा तू पडत होतीस म्हणून तुला पकडलं होतं, तुला मदत करायलाच नको होती म्हणून मला मुलींचा राग येतो। आणि तुम्हाला असं का वाटतं सतत की आम्ही 24 तास तुमचा विचार करत असतो? आम्हाला सुद्धा वेगळं आणि महत्वाचं काम असतं। आणि परत जर माझ्याबद्दल असं काही बोललीस ना तर याद राख, स्वतःच पडली असेल मुद्दाम। मी का? तू कोण समजतो स्वतःला? रणबीर कपूर आहेस? मग काय झालं धडपडायला? नीट उभा राहता येत नाही? रे आईन्स्टाईन, लिफ्ट अचानक हलायला लागल्यानंतर माझं तोल जाणारच ना। ही लिफ्ट कधी सुरू होणार आहे? मुळात बंदच का पडली हेच कळत नाहीये। मला कळतंय, जाता जाता कसं ना तिला सनसेट दिसला असेल म्हणून फोटो काढायला थांबली। काय बघतोयस तू? टिनी करायची बटन दाबली ना त्याच्यामुळे बंद पडली लिफ्ट। नाही निकाल ना, अजून बटन दाबत बस, त्याचा सेन्सर खराब करून टाक, म्हणजे ना रात्रभर आपण इथेच बसू। नाही 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 नाही, स्वामी 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 सॉरी, मी चुकून बोलले, मागे घेते। मला ह्याच्यासोबत अजून जास्त वेळ इथे थांबायचंच नाहीये। तू मंद आहेस का? ते बटन दाब अलार्मचं, मग कळेल मेंटेनन्स वाल्याला की लिफ्ट बंद पडली आहे। अलार्म बटन? या तेही माहित नाहीये बा बाजूला, फक्त कचकच 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 बोलता येतं। संतोष, सरांना फोन दे जरा। मॅम ते मीटिंगला गेलेत। कुठे? ते सत्यजित पाठारे आहेत ना, त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेत। अजून? ठीक आहे। अगं तेजा, मी जरा बाहेर जा। तेजस्विनी, तेजस्विनी काय झालं? मीटिंग ठीक झाली का तुझी? मीटिंग है ओके। ऐक ना, तेजा, तुझा चेहरा असा घाबरलेल्यासारखा का दिसतोय? अगं जयचा फोन लागत नाहीये, ही इज नॉट रिचेबल आणि आय डोंट हॅव अ गुड फिलिंग अबाउट इट। तेजा, तेजा, जय मोठा झालाय, तो स्वतःची काळजी घेऊच शकतो आता, तो स्वतःला सांभाळूच शकतो ना। तू आता एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर काय एवढी काळजी करतेस? काय एवढी पॅनिक होतेस? लहानपणी साक्षीच्या शाळेच्या बसला यायला जरा उशीर झाला तर तू किती घाबरायचीस, आणि आताही तशीच घाबरतेस। हे बघ, छोट्या छोट्या गोष्टींनी एवढं टेन्शन घेऊ नकोस, तुझा बीपी वाढेल ग। तेजस्विनी, माझ्याकडे बघ, आतापर्यंत तू सगळं एकटीने सांभाळलंस ना ग बाळा। मुलं वाढवलीस, हे एवढं साम्राज्य उभं केलंस, जयला तुझ्या हाताखाली तयार केलंस, सगळं एक हाती केलंस ना ग बाळा। काय ग, तुझं वय झालंय? मी कशी मनाने शांत राहते ना, यंग राहते ना, तू पण तशीच राहत जा आणि जयची काळजी करू नको, त्याला काहीही झालेलं नाहीये। किट्टीला निघालीस ना? हो, मला उशीरच झालाय, मी येते, लवकर येते। नेटवर्क पण नाहीये, तर नेटवर्कची कंपनी काढायला हवी। आता नेटवर्क नसताना काढ लिफ्ट मध्ये रेंज येणारी नवीन नेटवर्क कंपनी काढ। मग तू त्या माणसाला कॉल करशील, तो आपल्याला वाचवायला येईल, दरवाजा उघडेल, आणि हे सगळं होईपर्यंत मी 50 वर्षाची तर नक्कीच होईल। ए म्हातारे, गप्प बस आता जरा, सारखी कचकच करू नको, समोरच्याला जरा विचार करायला वेळ दे। ऍटलीस्ट मी काहीतरी प्रयत्न करतोय, तू काय करतेस? हे डोकं जर चालत असेल तर वापर, मग कोणाला तरी फोन लाव मदतीला। हा फोन का कचरा फालतू? हा, ह्याची मदत लागणार आहे आता तुला? तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू असतं ना। तुला कळतंय का आपण लिफ्ट मध्ये अडकलो? ते सिच्युएशन सिरियस आहे, भयंकर, खूप भयंकर। मी तुझ्यासोबत लिफ्ट मध्ये अडकणं ह्याच्यापेक्षा कुठली गोष्ट सिरियस असूच शकत नाही। मला इथे आनंद होत नाहीये, मी नाचत नाही आनंदाने, माझंच बॅड लक आहे म्हणून अडकलो तुझ्यासोबत।
मला एक सेकंद सुद्धा राहायचं नाहीये इथे. नेटवर्क मिळत नाही म्हणून तुला कॉल करायला सांगितला तर अक्कल पाजळतेस. हा मग ठीक आहे, एवढा ऍटिट्यूड नको दाखवूस. करेन मी कॉल, पण त्याआधी ना आतापर्यंत जेवढ्या चुका केल्यास ना त्यासाठी सॉरी बोल. मला रेकॉर्ड करायचंय. व्हॉट? बोलतात ना की ज्या कामामध्ये आपण एक्सपर्ट असू ते असं फुकट नाही करायचं. आता आपल्याला माझ्या फोनची गरज आहे. ह्या फोनने कॉल केल्यानंतर कोणतरी आपल्याला वाचवायला येईल, हो ना? चल चल सॉरी बोल. इम्पॉसिबल. तुझ्या इतकी बिनडोक मुलगी असू शकते हे मला पटतच नाहीये. नाही पटत आहे ना? ठीक आहे, पटकन सॉरी बोल आता. आर यू क्रेझी? नो वे. कळलं? असं बरी जर मी सारखं असं तुमच्या मागे मागे करत राहिलो ना तर लोकांची मिसअंडरस्टँडिंग होईल. ऐका ना, म्हणून मी तुम्हाला सांगते ना, माझ्या मागे मागे येऊ नका. आणि तसंही माझ्या मनात तसं काही नाहीये. एक मिनिट, तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या सारखं मागे मागे का करतो? कारण मी तुमच्या प्रेमात पडलोय. नाही 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 रडू नका रडू नका. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. एक मिनिट मी सांगतो. तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या फॅमिलीला कन्व्हिन्स करणार, तुमच्याशी लग्न करणार, 4-5 मुलं जन्माला घालेन, त्यांच्या ऍडमिशनसाठी लाईन मध्ये उभा राहीन, त्यांचं शिक्षण करेन, त्यांना मोठं करेन, आपल्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घेईन, असं वाटतं का तुम्हाला? तर तसं नाही. आता काय झालं रडायला? काय असं कसं काही नाही, काहीतरी झालंय. ते डोळ्यात कचरा गेला ना म्हणून पाणी आलं, बाकी काही नाही. असं वरी तुम्हाला कधी कोणी सांगितलंय का तुम्हाला खोटं नाही बोलता येत? सगळं सरळ सरळ तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय, तुम्ही खोटं बोलताय. खरं बोलतेय मी. आय नो, तुमचे डोळे खरं बोलतायत, पण तुम्ही तोंडाने खोटं बोलताय ना. मी सांगतो, तुम्ही जे विचार करताय ना ते मी विचार करतो. मला जे म्हणायचंय तेच तुम्हाला म्हणायचं. तुम्हाला माहिती आहे की मी आता जे बोललो ते खोटं होतं, हो ना? असं मी तुम्हाला लग्नाच्या दिवसापासून फॉलो करतो. मी ज्या क्षणी तुम्हाला पाहिलं ना त्या क्षणी तुम्ही मला आवडला. लव्ह ॲट फर्स्ट साईट. माझ्या मनात जशी इमेज होती ना तुम्ही तशाच आहात. माझी ड्रीम गर्ल. पण तू माझ्याबद्दल काय विचार करतेस हे मला माहितीच नव्हतं. मला तुला भेटायचं होतं, तुझ्याशी बोलायचं होतं एकांतात. पण मला या गोष्टीची भीती होती की तुला असं नको वाटायला की हा एखादा टपोरी मवाली मुलगा आहे जो एका सुंदर मुलीच्या मागे चाललाय. पण आता मला कळलंय तसं काही नाही. कारण जेव्हा मी मगाशी माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे असं म्हणालो ना तेव्हा तू इमोशनल झालीस. अशावरी जरी शब्दांनी कबूल नाही केलंस ना तरी तुझ्या डोळ्यांनी ती कबुली दिली. एकच मिनिट थांब, आलो.